या की दादा. कमळी मॅडम, अन्नपूर्णा मॅडमच्या सांगण्यावरून अनिका मॅडमच्या आई आणि आजी तुम्हाला न्यायला आल्यात. गाडी हॉस्टेलच्या गेटवर थांबली आहे. कमळे, अगं चक्क तुला न्यायला बाहेर गाडी उभी आहे आणि ते बी स्वतः अनिकाची आई आणि ती कामिनी आजी का स्वतःहून आल्यात. आज सूर्य पश्चिमेला उगवला तर नाही ना व. काका, त्यासनी जाऊन सांगा कमळी येणार नाही. आणि कमळीला घेऊन जायचं असेल तर त्यांनी स्वतःवर येऊन तिला घेऊन जावं. हे जे मी काय बोललो ते जाऊन सांगा त्यासनी. हो हो ठीक आहे. कमळे इकडे. अगं हे का आणि तू डोसक्याला ताप करायला लागलेस? अगं कमळे, मी जे काय करायलोय ते बरोबरच करायलोय. आता तूच सांग की त्या कडू आजीनं कसं तुला हाताला धरून घराच्या बाहेर ढकललेलं आठवतंय ना व. आणि आता ती आली म्हणल्यावर तू लगेच तिच्या बरोबर जाणार आहेस वय. आणि मी बरी तुला जाऊ दे. पण आता अन्नपूर्णा आजीनी स्वतःहून सांगितलंय म्हणजे त्यासनी काय बी करून तुला इथनं न्यायलाच लागते. त्यासनी वर यायला काय झालंय? अगं होय, पण आपण त्यांच्यासारखं वागायला लागलो तर कसं चालेल निंगे? कमळे, अगं छत्रपती शिवाजी महाराजांनी काय शिकवलंय? स्वाभिमानावर जर कोण हात घालत असेल तर त्याचा हात मुळासकट उपटून टाकायचा. जिथं शक्ती लावायची तिथं शक्ती आणि युक्ती लावायची तिथं युक्ती. अगं होय, मला माहित आहे, पण बस कमळे, मी तुझं काय बी ऐकणार नाही. मला तुझ्याशी अजिबात नाही बोलायचंय. हा बरं ठीक आहे, मग जातो मी. हे सगळं तुझ्यामुळे होतंय. दादा, तुला लग्न नव्हतं करायचं तर सरळ नाही म्हणून सांगायचंच ना आईला. मला का मध्ये आणलंय? मला का सगळ्याची शिक्षा मिळतीये? चिल चिल, रिलॅक्स, जरा शांत हो प्लीज. मी तुझ्या बरोबर आहे, डोंट वरी. अच्छा हो का? तू खरंच माझ्या सोबत असतास ना तर आई समोर माझी बाजू घेतली असतीस. अगं दगड, तुझी बाजू घेतली असती तिच्या समोर तर ती आणखी नसती का चिडली? तू एकच गोष्ट लक्षात ठेव की मी तुझ्या सोबत आहे. नाही ना करायचं तुला लग्न, नको करू, मी काढीन मार्ग. मला एक गोष्ट सांग, तुझ्या मनात कोणी आहे का? नाही दादा. बिकॉज मी काहीतरी एक वेगळा मार्ग काढायचो आणि नंतर काहीतरी वेगळं व्हायचं. आय डोंट वॉन्ट दॅट. ठीक आहे, तुला आत्ता लग्न नाही करायचंय, इट्स फाईन. बट लाईफमध्ये कधी ना कधी तुझा पार्टनर तुला निवडायचाच आहे ना. हो दादा, पण तो मुलगा माझ्या पसंतीचा असला पाहिजे ना. हा, आणि तो लास्ट टाइम आलेला मुलगा कसा होता आठवतंय ना तुला? मला आठवतंय.